आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरज पंचायत समितीमध्ये आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. म्हैसाळ नरवाड रस्ता कार्यारंभ आदेश होऊन 26 महिने झाले तरी अद्याप कंत्राटदाराने काम सुरू केले नाही. याबाबत पंचायत समिती सदस्य गायत्री घोरपडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि जाब विचारला. कंत्राटदार काम करत नसेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे काम का थांबवले? तुमचे जे कारण आहे ते कारण डिजिटल फलकावर लावा. यावर अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली असल्याचे सांगितले. यावेळी गायत्री घोरपडे यांनी जनतेला दंडात्मक कारवाई नको, रस्ता करण्याचा सूचना द्या अशी मागणी केली. तर यावर पंचायत समिती सदस्य विनायक जाधव यांनी 26 महिने कंत्राटदार रस्ता करत नसेल तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशी मागणी केली. यावर पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत मिरज तालुक्यात कुठेही कंत्राटदार वेळेवर काम करत नसेल तर त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका असा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचं काय झालं? 26 महिने झाले थांबले. वर्क ऑर्डर मिळाला तरी सुद्धा ते काम का थांबले? आता मी सलग 3 वेळा विचारले. मागच्या वेळी विचारले त्यांनी काय म्हणाले, आम्ही फक्त त्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केल्या. ती कारवाई जनतेला कारवाई नको आहे, रस्ता पाहिजे. तुम्ही सगळं उकरून ठेवलंय. सगळं तुम्हाला तुम्ही काय म्हणता, वर्क ऑर्डर मिळाले सगळा रस्ता उकरलाय. सगळ्यांची गटारची पाणी वगैरे सगळं रस्त्यावर होते. मग ते रस्ता करायला पाहिजे का नको? मग कसं काय तुम्ही वर्क ऑर्डर घेऊन थांबताय बरं? मॅडम, आमच्याकडे आता कार्यवाही कायद्यानुसार आम्ही दंड प्रस्तावच करू शकतो. मग तुम्ही एक काम करा, तुमच्याकडनं होत नसेल का नाही तर मोठा बोर्ड तयार करा. तुमचं काय कारण आहे तर तिथे रस्त्यावर येऊन लावा ना. त्यांनी आपण सारखं विचारणार की तुम्ही रस्त्यातून विचारताय का नाही. सगळं एक मोठा बोर्ड करून लावा की आमच्याकडे असं असं कारण आहे, काय असं ते निधी नाही आहे, काय नाही आहे ते तुम्ही एक बोर्ड करून लावा. त्यामुळे हा रस्ता थांबलाय. म्हणजे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावात हा प्रॉब्लेम आहे की कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. अर्ध काम होतं सोडून शासनाचा काय जावाई नव्हतं. त्यानं आम्ही पैसे आणायचे मागं लागलो. 26 महिने करत असेल तर त्याला ब्लॅकलिस्ट टाका, आमचं घ्या. सगळ्यांनी सोबत अधिकारी लोक काय येणार, बघणार, फोटो काढणार, जाणार. तिथे सामान्य लोकांच्या अडचणी कोण बघणार? करून ठेवलंय. हे चुकीचं आहे. म्हैसाळ नरवाड रस्त्याचं वर्क ऑर्डर निघून 26 महिने झाले आहेत तरी सुद्धा त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केली जात नाही आहे. प्रशासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाला याबद्दल आम्ही जाब विचारला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर मिळत आहेत. ते कंत्राटदारांवर ढकलत आहेत की त्या कंत्राटदार काम करत नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की जर कंत्राटदार काम करत नसेल तर तुम्ही त्यांचं नाव ब्लॅकलिस्टला टाका. आणि जे हे काम होत नाही आहे तर त्यांच्याकडून अशी उत्तर मिळत आहेत की निधी नाही आहे. तर माझं म्हणणं आहे की निधी नाही आहे तर तुम्ही वर्क ऑर्डर कशाला घेतला? बट ठीक आहे, वर्क ऑर्डर घेतलाय, आता तुमचं काम होत नाही आहे तर तुम्ही त्या रस्त्याच्या ठिकाणी येऊन एक मोठा डिजिटल लावा की आमच्याकडे निधी नाही आहे म्हणून हे काम होत नाही आहे. आणि जे कंत्राटदार आहेत जे असे काम टाळतायत आणि त्यांच्यावर प्रशासन म्हणते की आम्ही दंडात्मक कारवाई केल्या, तर ते कारवाई करून काही उपयोग नाही आहे. कारण ते कायम नेहमी असं पुढे ढकलत आलेत. आणि त्यामुळे त्या कंत्राटदारांवर प्रशासनाने ब्लॅकलिस्टला नाव टाकून त्यांच्यावर कारवाई करावी, दुसरे कंत्राटदार नेमावे, त्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टला टाकावं अशी मागणी आम्ही आज पंचायत समितीच्या मीटिंगमध्ये ठराव मंजूर करून घेतलेला आहे. आणि अशाच प्रकारे या मिरज तालुक्यात जे कंत्राटदार आहेत ते अशा पद्धतीने जे काम करत नाही आहेत त्या सगळ्यांचीच नावे ब्लॅकलिस्टला टाकावी. आणि तुम्ही जो कोण नवीन काम करणार आहे तत्परतेने त्या कंत्राटदारांचं नेमणूक या कामासाठी करावी. पंचायत समितीच्या मासिक महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बऱ्याच कामं पेंडिंग आहेत. अगदी म्हैसाळ असेल, सावळे असेल त्या भागातील रस्ते 26 महिने झाले पेंडिंग पडलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टरने ह्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना वर्क ऑर्डर दिली आहे पण 26 महिने अजून काम होत नाही. तर मी सभागृहाला विनंती केली आणि असा ठराव केलेला आहे
की ज्यांनी 26 महिने काम केलं नाही त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका आणि 3-4 महिन्यानंतर जो कोण कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही त्याला सुद्धा ब्लॅक लिस्टमध्ये टाका आणि चांगल्या कॉन्ट्रॅक्टरना इथून पुढे काम द्या की जेणेकरून बाबा विकासाला चालना मिळेल.